समिधा तू इथे म्हणजे तू आजपर्यंत कधी माझ्या ऑफिसला आली नाहीयेस ना, म्हणून विचारलं. हा, जरा काम होतं माझं. माझ्याकडे काय काम होतं? ऍक्च्युली मी माझा करंट जॉब सोडलाय. का? खूप ट्रॅव्हलिंग होतं ग, प्लस ऑफिस मधली टेन्शन्स, पॉलिटिक्स नाही झेपलं मला. तुला तर माहितीच ना सगळं. आणि तसंही जिकडे आपलं पटत नाही तिकडे फार वेळ राहण्यात ते पॉइंट नसतो ना. आणि आपण जिकडे आवडत नाही तिथून निघून गेलेलंच बरं, हो ना? थोडक्यात काय तर मी नवीन जॉब शोधते. हो, पण ह्या सगळ्यात मी काय मदत करणार तुला? फ्रँकली स्पीकिंग, मी इथे हे विचारायला आले की इकडे काही चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का? आत्ता तरी काहीच नाही, पण काही असेल ना तर मी तुला नक्की सांगेन. ओके. मला सांग, ह्या आधी तू ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला होतीस ना? हो. बर, एक काम कर ना, तुझा CV मला मेल करून ठेव. माझ्या ओळखीत मी फॉरवर्ड करते तो, बघूया काही होतंय का. ओके. बट रेवती, थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय त्यात? नाही, असंच. ओके, मी येऊ? थांब ना, आलीच तर चहा घेऊन जा. नाही नाही, खरंच नको, परत कधीतरी. पण मी एकदा नक्की आहे ना, मला तुझं शूटिंग पण बघायचंय. अगं मग आत्ताच थांब, थोड्या वेळाने शूटिंग आहे. नाही, आत्ता खरंच नको ग, कारण नानींनाही काही सांगितलं नाहीये मी. घरी लवकर जायला लागेल. ठीक आहे. उद्या क्रोमा शूट करायचं ना? हो. मग त्याची शिफ्ट डिसाईड करूया का? या ना. काय झालं, एकदम अर्जंट बोलवलंस? एनी प्रॉब्लेम? नाही नाही, अरे प्रॉब्लेम काही नाही. त्या पुण्याच्या सुपरवायझरचा फोन होता. तो 2 दिवसात जरा इन्स्पेक्शनसाठी येतोय. सडनली का? नाही, सडनली नाही. त्यांना आपण काय क्वालिटीचं रॉ मटेरियल वापरतो वगैरे सगळं चेक करायचंय म्हणून इन्स्पेक्शन. अच्छा, मग आपल्याला कशाला घाबरायचं? घाबरायचं काही कारण नाही, पण तरी सगळ्यांना माहिती पाहिजे. वी शुड बी प्रिपेअर्ड. तर जरा सगळ्या स्टाफला सांगून ठेवशील. ठीक आहे, नक्की सांग. हा, आणि ऐक ना, राधिकाचं काम कुठपर्यंत आलंय जरा लक्ष ठेवशील. म्हणजे तिला काही मदत लागली आर्थिक किंवा ॲडवाईस वगैरे तर तू थोडं लक्ष ठेवशील. मी बोलतो ना वहिनींशी, आणि पाहिजे तर मी त्यांना भेटून पण येतो पर्सनली. हा, तू रोज व्हिजिट दिलीस तरी हरकत नाही. म्हणजे माझी परमिशन घ्यायची काही गरज नाहीये. तू जाऊन येत जा, फक्त मला जाताना सांगून जा. अरे यार गुरु, मुझे ना बड़ी खुशी होती है यार. मुझे ना मेरा बिछड़ा यार फिर से मिल गया. तुला माहित नसेल, मी मन्नत बोललो होतो. काय? हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.